नवीन सुरुवात। मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे प्राजक्ता साळवे ब्लॉग्स या आपल्या YouTube चॅनल मध्ये। आज आपण आजपासून या चॅनल वरती डेली व्लॉगिंग करणार आहोत। आपण प्राजक्ता साळवे या चॅनल वरती जे आहे एक पोल टाकला होता की डेली व्लॉगिंगचा आपण नवीन चॅनल ओपन करायला पाहिजे का। सो तिथे माझ्या एक्सपेक्टेशनच्या जास्त हे आलं, 400 लोकांच्या वरती आलं की ठीक आहे हो म्हणून। सो म्हटलं चला आपण करूया। आता नवीन चॅनल तर मला खरंच सुरू करायचं होतं, पण हे चॅनल माझं ऑलरेडी मॉनिटाईज आहे। मग म्हटलं चला आपण मेहनत करायची तर ह्या चॅनल वरती करूया। यावरती मी मिनी व्लॉग्स टाकत असते, पण ही जी काही ऑडियन्स आहे या चॅनल वरची ती हिंदीची आहे आणि किचन ट्रिक्सची आहे। म्हणजे याचे सुद्धा भरपूरचे नीज जे आहे ते चेंज झालेले आहेत। जसं की सगळ्यात पहिले ही हिंदी रेसिपी चॅनल होतं, रेसिपीला चांगला रिस्पॉन्स न आल्यामुळे मग मी किचन ट्रिक जे आहे त्याच यामध्ये हिंदी कडे वळाले, त्याला पण रिस्पॉन्स नाही आला। मग कुठेतरी प्राजक्ता साळवे चॅनल चालायला लागलं, तर मग माझा मेन फोकस तिकडे होता। मग इकडे जे आहे अगदी बंदच राहायचं। मग मला पहिल्यापासून व्लॉगिंग करायची आहे। सो मग म्हटलं चला ठीक आहे, आपण काय करूयात की इथेच व्लॉगिंग स्टार्ट करूया। आणि तर चला इकडे आता स्वयंपाक सुरू करायचा आहे, पण त्याआधी हे जे काही मिक्सरचं भांडं आहे ना, त्याचं जे काही बॉटम असतं ते अशा पद्धतीने फार घाण होतं। आणि कसं होतं जेव्हा आपण मेड लावतो ना, तर तेव्हा मेड व्यवस्थित भांडे घासत नाहीत। त्यामुळे अशा पद्धतीने जे आपण मिक्सरचं क्लिनिंग करायला हवं, जे आपण स्वतः हाताने घासत असतो ना, तर तेव्हा ज्या पद्धतीने करतो तर असं होत नाही, किंवा आपण दर 2 ते 3 दिवसांनी हे घासत असतो, पण मेड लावलं किंवा असं होत नाही। सो मग मी इकडे काय केलेलं आहे, तर इकडे हा स्प्रे घेतलेला आहे। हा स्प्रे जर तुम्हाला हवा असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देत आहे, तुम्ही डायरेक्टली ऑर्डर करू शकता। हा स्प्रे एकतर तुम्ही ऑर्डर करू शकता, किंवा मग घरच्या घरी कसं सोल्युशन करायचं तर हे मी समोर तुम्हाला नक्की सांगणार आहे। पण हा स्प्रे सुद्धा ऑल इन वन आहे, जसं की फर्निचर क्लीन करण्यासाठी, फ्रीज क्लीन करण्यासाठी, वॉशिंग मशीन क्लीन करण्यासाठी खूप छान आहे। स्मेल सुद्धा खूप मस्त असा रोज वॉटर सारखा येतो। सो हा स्प्रे आपल्याला यावरती करायचा आहे आणि अगदी फक्त 1 ते 2 मिनिटं हे ठेवायचं। ब्रशचं मी असं टूल करून घेतलंय, तुम्ही प्राजक्ता साळवे आपल्या युट्यूब चॅनलवरती हे टूल कसं बनवायचं तर ते बघू शकता। त्याची लिंक सुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनला येईल, किंवा छोटं बेबी टूथब्रश असतं ना ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने घासायचं। बऱ्याचदा आपण मिक्सरच्या भांड्याचं डीप क्लिनिंग करतो, पण त्याचा खालचा हा भाग राहतोच, भले मेड लावू न लाव। तर बऱ्याचदा काय झालं की भरपूर दिवस झाले आता की मी मेड लावलेली होती आणि भांड्यांना काळपट थर, पिवळसर थर आता आलेला आहे। सो माझ्या लक्षात आलं की आता आपल्याला जरा लक्ष द्यावं लागेल, पण मी लक्ष कुठे कुठे देणार, बाळ आहे, युट्यूब आहे, सगळं काही मला मॅनेज करावं लागतं, माझ्याकडे काही टीम नाहीये। सो अशा वेळेस कामाची तर गरज असते आणि कोणाची तरी हेल्पची जास्त गरज असते, मग मेड हा पर्याय असतो। पण बऱ्याचदा आपल्याला ज्या पद्धतीने काम हवं आहे तसं मिळत नाही। सो मग आता मी ना ती बंद केलेली आहे काही दिवसांकरिता। सो म्हटलं जोपर्यंत मी माझ्या भांड्यांचा कलर आता व्यवस्थितरित्या करत नाही तोपर्यंत लावणार नाही। सो अशा पद्धतीने गावाला सुद्धा जायचं। सो म्हटलं चला त्यांना आता आपण थोडंसं हेच करूयात, बंद करूयात, आणि बंद केलं। आणि मग अशा पद्धतीने आता आजपासून भांडे जेवढे आहेत, खरं तर मला किचनचं डीप क्लिनिंग सुद्धा करायचं, सगळे भांडे एकदा पुन्हा घासायचे। सो हळूहळू ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल। डिशवॉश लिक्विडने घासून घेतला आणि तुम्ही बघू शकता आपलं मिक्सरचं बॉटम एकदम क्लीन निघालेलं आहे। स्प्रेची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनला मिळेल। आज मी तुमच्यासोबत माझं जे आहे ते इव्हिनिंग टू नाईट रुटीन शेअर करणार आहे आणि स्पेशली कुकिंग चं व्लॉग हा असणार आहे। सो आज बनवायचं होतं काशी फळ रात्रीच्या जेवणामध्ये, आणि निर्वेसाठी वरण भाताचं कुकर जे आहे ते लावलेलं होतं। सो आता मला भरपूर दिवसाचं ना ते मिक्सरचं भांडं साफ करायचं होतं, माझ्या डोळ्याला दिसत होतं, पण तसं आपण म्हणतो ना जोपर्यंत आपल्या हातात ते काम येत नाही आपण करत नाही। तर जेव्हा मेड बंद केली तेव्हा ते आलं तर मला बरोबर दिसलं आणि मी साफ केलं। सो अशा पद्धतीने मी काशी फळ जे आहे त्याचं साल वगैरे काढून घेतलेलं आहे, बिया काढून घेतलेल्या आहे आणि कापत आहे। तुमच्या इकडे काशीफळची भाजी कशी बनवली जाते मला कमेंट करून नक्की सांगा। आमच्या इकडे खूप सिंपल पद्धतीने भाजी बनवली जाते, कशी तर ते मी तुम्हाला या व्लॉग मध्ये शेअर करणार आहे। आपण याच्यामध्ये भरपूर सारे व्लॉग्स
भरपूर सारे किचन टिप्स, क्लिनिंग टिप्स, आणि जर तुम्हाला युट्यूबर बनायचं आहे, घरी बसून पैसे कमवायचे असेल, त्या सगळ्यांच्या टिप्स मी तुम्हाला इकडे देणार आहे. आपला पहिला व्लॉग आहे आणि नक्की बघा. आता मी व्यवस्थितरित्या हे धुवून घेण्यासाठी एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यात डायरेक्टली हे काप टाकून घेत आहे. खरं तर काशीफळची भाजी आपण जेव्हाही करतो तर ती करायला अगदी काही जास्त तामझाम करायची गरज पडत नाही. जर तुम्हाला मुलांना टिफिनला द्यायचं असेल तरी सुद्धा खूप इझी आहे बनवायला. हस्बंडच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता, किंवा तुम्ही वर्किंग असाल तर करायला खरंच खूप सोपं आहे. आता ना हिवाळा सुरू आहे, त्यामुळे हिरवा पालेभाज्या खूप छान मिळतो. आणि इकडे ना 10ला एवढी मोठी कोथिंबीरची जुडी मिळते आणि ती ना खरंच वापरात येत नाही आणि पिवळसर होऊन जाते. आणि त्यांना जर म्हटलं की नाही थोडी पाहिजे तर ते म्हणतात नाही, डायरेक्ट जुडीच घ्यावी लागेल. मग माझ्याकडे ना दिवाळीला चकलीचं जे काही पीठ असतं ना ते थोडं उरलं होतं आणि ते मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, जे 6 महिन्यापर्यंत इझिली जातं. आणि मग मी म्हटलं की चला आता कोथिंबीर आहे ना, तर आपण काय करूया, जेवढं ते चकलीचं पीठ आहे ना ते ॲज इट इज आपण यूज करून घेऊयात. आणि त्यामुळे त्या चकलीच्या पिठाचा वापर करून त्यात कोथिंबीर टाकून कोथिंबीर वडी इकडे तुम्हाला स्टीम होताना दिसत आहे. सो चला आता काशीफळची भाजी कशी करायची ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करत आहे. तुम्ही एक वेळ अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. इकडे खलबत्त्यामध्ये मी हिरवी मिरची आणि लसूण असं आबडधोबड कुटून घेतलेला आहे. तुम्ही थोडंसं जिरं सुद्धा त्यामध्ये टाकून कुटून घेऊ शकता. आणि काशीफळाचे असे काप केलेले आहेत, छोटे मोठे तुम्ही करू शकता. तेलामध्ये जिरं टाकलं, जिरं छान तडतडलं की हे जे आपण ओबडधोबड कुटून घेतलेलं आहे खलबत्त्यामधून वाटण ते टाकायचंय. तुम्ही मिक्सरच्या भांड्यातून सुद्धा हे वाटण काढून घेऊ शकता, किंवा तुमच्याकडे हिरवी मिरचीचा ठेचा असेल तर तो डायरेक्टली तुम्ही यामध्ये टाकला तरीही चालेल. याला काही स्पेशल असं काहीच करायची गरज पडत नाही. खूप सोपी भाजी आहे. हळद टाकायची आणि डायरेक्ट काशीफळ टाकून द्यायचे आणि अशा पद्धतीने मिक्स करायचं आणि नंतर मीठ टाकून न पाणी टाकता आपल्याला शिजवायचं. अगदी जास्तीत जास्त 5 ते 7 मिनिटात ही भाजी शिजून जाते आणि खरंच खूप छान टेस्टीला सुद्धा लागते. टेस्टला पण अप्रतिम लागते. काशीफळ थोडंसं असं गुळचीत सुद्धा असतं, सो त्यामुळे काही जण यामध्ये साखर सुद्धा टाकतात किंवा लिंबू सुद्धा पिळतात, पण आम्ही तसं करत नाही. आमच्या पद्धतीने नक्की अशा पद्धतीने तुम्ही करून बघा. सगळ्यात पहिले तर मी काय केलं तर मिक्सरचं भांडं स्वच्छ केल्यानंतर काशीफळ स्वच्छ केलं आणि नंतर ती भाजी शिजत आहे आणि कोथिंबीर वडीचं पण टाकलं स्टीम करायला, सो त्याला जास्त वेळ लागेल म्हणून. आणि दुसऱ्या दिवशीच्या नाश्त्याची तयारी म्हणजे मटकीला मोड आणण्यासाठी सकाळी मटकी भिजत घातली होती. मोड आणण्यासाठी मी पातेल्यात ठेवलंय. हिवाळा आहे, जास्त मोड नाही आले तरीच काही हरकत नाही, पण मग मी ठेवत असते. आणि असे कडधान्य नक्की आपण खाल्ले पाहिजे ब्रेकफास्टमध्ये. सो त्या पद्धतीने उद्या मटकी असणार आहे, त्याचाही व्हिडिओ येईल नक्कीच. त्यानंतर पीठ वगैरे भिजवलं. आता किचन ओट्यावरती भरपूर सारा पसारा झालेला होता, सो आधी तो स्वच्छ करून घेतलाय. जे रॉ आहे रिअल आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि आज ना थोडंसं निर्वीची तब्येत सुद्धा ठीक नव्हती. 2 ते 3 दिवस झाले तिला बरं नव्हतं आणि आज थोडंसं तिला जास्त भरून आलं होतं, त्यामुळे ती किरकिर करत होती आणि या टायमाला ती झोपली होती. सो मला असं होतं पसारा झाला तर झाला, पटकनचं कसं साफ होईल ते बघूयात. आणि ती उठणार होती झोपेतून, तर त्या आधी कुकर लावून घेतला, सो म्हणजे ती उठल्याबरोबर तिला गरम गरम भात मी देऊ शकेल. इकडे काशीफळची भाजी शिजली आहे. आता आपण चेक करूयात कोथिंबीर वडी. जर तुम्हाला कोथिंबीर वडीची सुद्धा रेसिपी हवी असेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप सिंपल मी चकलीचं जे पीठ आहे ते पूर्ण हे करून घेतलं आणि या वर्षीची दिवाळीची चकली खूप अप्रतिम झाली होती. पुढच्या वर्षी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. सगळं झालंय. आता गरम गरम पोळ्या करायला घेतल्या. असा डब्बा ना मी पिठाच्या डब्यात ठेवते म्हणून तुम्हाला तो पांढरा दिसत असेल. त्याचं झाकण खरं तर हरवलंय म्हणून तो पिठाच्या डब्यातच डायरेक्टली मी ठेवते. आणि असं वेगळं ठेवलं ना पीठ तर मग काय होतं जरा इझी पडतं. नाहीतर मी काय करते, त्याचं झाकण खरं तर हाच डब्बा असतो पण ते झाकण कुठे गेलं कळत नाहीये आणि मग ते जोपर्यंत सापडत नाहीये मी ते पिठाच्याच डब्यात ठेवलं. आणि मग अशा पद्धतीने पोळ्या भाकरी तुम्ही काहीही सोबत ही काशीफळची भाजी खाऊ शकता. आणि राहिला प्रश्न की रात्रीचं रुटीन कसं असतं, तर आम्ही काय करतो, जसा स्वयंपाक झाला लगेच गरम गरम खाऊन घेत असतो. असं नाही की 9 ते 10 वाजता. खरं तर मुंबईमध्ये लोकांना 9 ते 10ला तर ते स्वयंपाकला लागतात, पण आपलं जसं गावाकडचं रुटीन आहे अगदी तसंच आहे. निरशू पप्पा ऑफिसमध्ये आलं की आम्ही तिघही जण जेवण करून घेतो. म्हणजे कसं की नंतर मग मला असं होतं की पटकन जेवण झालं सगळं झालं की कसं अर्ध टेन्शन संपून जातं आणि मग मी माझ्या एडिटिंग वगैरे जे काही काम आहे ते फोकस करते आणि मग निर्वीचे पप्पा तिला सांभाळतात. अशा पद्धतीने आपलं हँडलिंग असतं. त्यानंतर इकडे गरम गरम पोळ्या करून घेतल्या. निर्वीला सुद्धा ती उठली होती, तिला मध्ये जेवण दिलं. त्यानंतर ती सुद्धा बसलेली आहे. आता तिचे पप्पा आले, सो म्हटलं चला पटकन पोळ्या बनवून घेते आणि मग आपण जेवण करून घेऊयात. सो इकडे जी मी कोथिंबीर वडी बनवलेली आहे ती एकाच दिवशीची नाहीये, तर भरपूर कोथिंबीर पिवळी होत होती म्हणून मी काय केलं, एकदाच ते स्टीम केलं. म्हणलं 2-3 दिवस फ्रीजमध्ये जर आपण हे ठेवलं तर जसे लागेल तसं तळलं किंवा मग शॅलो फ्राय केलं तरीही चालेल. मग तशा पद्धतीने मी ते एकदाच काय केलं, पूर्ण कोथिंबीर. आणि माझ्याकडे ते चकलीचं पीठ आता 1-6 महिने होणारच होते, सो म्हटलं चला ते सुद्धा हे करून घेऊयात, नंतर त्याची टेस्ट सुद्धा बदलते ना.
सो ते पण यूज करून घेतलं. सो 2 काम माझे झाले. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करू शकता. चकलीचं पीठ उरलं असेल, समजा आता पुढच्या वर्षी तुम्हाला खरं तर ही टिप कामी येईल, तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. पोळ्या वगैरे झालं, त्यानंतर काय केलं मी, निर्वीचं झालं होतं, सो तिला साफ वगैरे केलं आणि त्यानंतर इकडे डायरेक्टली सगळं पुसून घेतलं. अगदी पूर्ण क्लीन नाही केलं, फक्त एकदम पीठ वगैरे सांडलेलं ते व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं. पूर्ण कसं करते ते समोर सांगते. त्यानंतर जेवढ्या कोथिंबीर वड्या लागणार होत्या, आता थोड्याशा खरं तर जास्तच झाल्या, पण मी कापून घेतल्या होत्या, म्हटलं चला तळून घेऊया, उरल्या तर सकाळी खाता येतात आणि बाकीचं जे आहे ते डब्यामध्ये भरून ठेवू म्हटलं. खूप छान कोथिंबीर वडी बनली होती. त्याचबरोबर मी काही इथे डीप फ्राय करत नाहीये, शॅलो फ्रायच करत आहे. डीप फ्राय केलं तर मस्त अशा कुरकुरीत बनतात. म्हटलं चला तेवढंच थोडंसं हे करू, कधीतरी डीप फ्राय करू, आहेत आपल्याकडे भरपूर. सो मग बाकीचं जे काही कोथिंबीर वडीचे रोल आहेत ते डायरेक्टली मी अशा स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवले. त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि जेवण झाल्यावरती एकदाच सगळे भांडे घासून घेतले, कारण हिवाळा आहे, थंडी आहे, म्हणून बिलकुल असं थंड पाण्यामध्ये हात घालावेसे वाटत नाही. सो मग मी काय करते, आपण नंतर असं नेहमी साफ करत बसलं तर मग काय ते पुन्हा भाजी केली तर त्याला फोडणी दिली तर त्याचे शिंतोडे उडतात. सो मी काय करते, पूर्ण स्वयंपाक करते. जेवण झालं की, स्वयंपाक झाला की जर वेळ असेल ना जेवायला तर थोडंसं पुसून घेते, पण एकदा का जेवण झालं मग सगळे भांडे किंवा ते सगळं काही एकदाच करते. सो आय होप तुम्हाला या दोन्ही रेसिपी आवडल्या असेल आणि हेच व्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा. आता नवीन चॅनल तर मला खरंच सुरू करायचं होतं, पण हे चॅनल माझं ऑलरेडी मॉनिटाईज आहे. मग म्हटलं चला आपण मेहनत करायची तर ह्या चॅनलवरती करूया. यावरती मी मिनी व्लॉग्स टाकत असते, पण ही जी काही ऑडियन्स आहे या चॅनलवरची ती हिंदीची आहे आणि किचन ट्रिक्सची आहे. म्हणजे याचे सुद्धा भरपूरचे नीड जे आहे ते चेंज झालेले आहेत. जसं की सगळ्यात पहिले ही हिंदी रेसिपी चॅनल होतं, रेसिपीला चांगला रिस्पॉन्स न आल्यामुळे मग मी किचन ट्रिक जे आहे त्याच यामध्ये हिंदी कडे वळाले, त्याला पण रिस्पॉन्स नाही आला. मग कुठेतरी प्राजक्ता साळवे चॅनल चालायला लागलं, तर मग माझा मेन फोकस तिकडे होता. मग इकडे जे आहे अगदी बंदच राहायचं. मग मला पहिल्यापासून व्लॉगिंग करायची आहे. सो मग म्हटलं चला ठीक आहे, आपण काय करूयात की इथेच व्लॉगिंग स्टार्ट करूया आणि तुम्ही खरंच खूप सपोर्ट करा अशीच मी तुम्हाला म्हणेल. तुम्ही प्राजक्ता साळवेला ज्या पद्धतीने जे आहे सपोर्ट करत आहात, अगदी त्यापेक्षा जास्तहून सपोर्ट या चॅनलला नक्की करा. कारण मी व्लॉगिंग इकडे स्टार्ट केलेली आहे. डेली व्लॉगिंग आपली असणार आहे. कसलंच असं हे नसता नाहीये की ओव्हर आणि हे जे आहे जी मी रिअल आहे, जसं आपलं एक मिडल क्लास लाईफ असते किंवा मिडल क्लास फॅमिलीचे जसं रुटीन असतं ते तसं दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे. जे रिअल आहे तेच तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे. तुम्हाला बॅकग्राऊंडला निर्वीचा आवाज येत असेल तर निर्वीची तब्येत ठीक नाही आहे, सो त्यामुळे तिचं थोडंसं चालू आहे चिडचिड. सो जेवण वगैरे झालेलं आहे, तुम्ही बघितलं सगळं की कशा पद्धतीने आपण जेवण वगैरे बनवलंय. रेसिपी सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. बस मी अशा रेसिपीज, माझी लाईफस्टाईल, क्लिनिंग व्लॉग्स हे सगळं काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुमच्या सगळ्यांचा बस मला सपोर्टची गरज आहे. आता पुन्हा एकदा की एक जसं की आपण युट्यूब चॅनल सुरू करतो ना स्टार्टिंग पासनं की एक सबस्क्रायबर वाढतो, अगदी तसंच हे चॅनल मॉनिटाईज असलं तरी सुद्धा मला 0 सबस्क्रायबर आहेत असं करून यावरती काम करणार आहेत. म्हणजे न्यू बिगिनिंग आहे. 2025 मध्ये हे चॅनल आपलं वरती गेलंच पाहिजे हे टार्गेट ठेवून मी यावरती काम करणार आहे. तुमच्यासोबत रोज व्लॉग्स येणार आहेत. त्यामुळे मी असं डोक्यात ठेवत नाही की हे चॅनल मॉनिटाईज आहे आणि तसंही ये हा ये तर तसंही चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्हाला खूप जास्त मेहनत करावी लागते आणि ह्या चॅनलवरती गॅप असल्यामुळे कदाचित हे चॅनल डेड झालेलं आहे. ह्या डेड चॅनलला आपल्याला वरती आणायचं आहे. आणि हाय करणे सगळ्यांना, हॅलो. तोंडात नाही. तुझं नाव काय? तुझं नाव काय? नाही ते नाही, बंद आहे ते. तिथं ना लॅपटॉप ठेवलेला आहे. मी आता एडिटिंग वगैरे केली. म्हणजे एडिटिंग मी लॅपटॉप वरती नाही करत, मला काही एवढं लॅपटॉप वरती ही लहान असल्यामुळे सुटेबल वाटत नाही. तुम्ही बघू शकता लॅपटॉप ओपन केला की लगेच ती येते. न्यू एकदा सगळ्यांनी तुझं नाव सांग. बरं ठीक आहे, जा. तिला तिचे पोयम म्हणायची आहे, सो ती तिकडे गेलेली आहे. आणि हा व्लॉग मी फक्त एक रॅन्डम व्लॉग म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे. उद्यापासून मस्त असे व्लॉग येणार आहे. माझं लाईफस्टाईल कसं असतं, त्याचबरोबर मी जे प्राजक्ता साळवे चॅनल आहे त्याचं बॅकग्राऊंड म्हणजे बॅक स्टेजला कसं पद्धतीने वर्क करते किंवा ते चॅनल मी हळूहळू ग्रो करण्यासाठी काय काय टिप्स वापरल्या
ह्या सगळ्या तुम्हाला इकडे मिळणार आहेत. त्याचबरोबर जर तुम्हाला नवीन युट्यूब चॅनल ओपन करायचं आहे, जर आपलं चॅनल ग्रो झालं तर मग यामार्फत तुम्हाला खूप हेल्प केली जाणार आहे. ओके, तर मी तुम्हाला हे सुद्धा सांगते की माझं चॅनल आणि बाळ हे कसं मी सांभाळते. तर तुम्हाला माहिती असेल, एक प्रेग्नन्सीचे चॅनल हे आहे आणि एक आता आपण हे सुरू करत आहोत. तर प्रेग्नन्सीच्या चॅनलवरती मी कमी जास्त असते, आपण रेग्युलर फक्त प्राजक्ता साळवे चॅनलवरती आहोत आणि सेकंड चॅनल हे असणार आहे, डेली तुमच्यासोबत मी भेटणार आहे. सो काय होतं की बेसिकली मी सकाळचे जे आपलं रुटीन असतं ते करते, त्यानंतर 2 तासासाठी निर्वी स्कूलला जात असते. सो स्कूलला गेली ना की माझ्या हातात 1.5 तास असतो, कारण तिला सोडणं येणं यात अर्धा तास जातो. त्या 1.5 तासामध्ये जेवढा स्पीड माझ्याकडे असेल तर पूर्ण मी लावते आणि एक तरी माझा व्हिडिओ शूट झाला पाहिजे प्राजक्ता साळवेचा. सो मग त्या 1.5 तासामध्ये एक शूट करण्याचा प्रयत्न करते. कधी होतो, कधी व्हिडिओ लहान असेल तर होतो, कधी लॉंग असेल तर होत नाही. मग ते झाल्यानंतर तिला घरी आणल्यानंतर जेवण वगैरे केलं, तिचं झालं की तिला झोपायला घालते. सो कधी कधी ती जास्त टाइम घेते झोपण्यासाठी किंवा कधी झोपतच नाही, मग त्या हिशोबाने सुद्धा कमी जास्त होतं. जर ती झोपली तर मग जर व्हिडिओ राहिला असेल माझा थोडाफार तर तो व्हिडिओ मग मी तेव्हा करत असते शूट आणि लगेच एडिटिंग करत असते. पण बऱ्याचदा मला एडिटिंगला टाइम भेटत नाही. तुम्हाला माहिती, एडिटिंग मध्ये व्हॉइस ओव्हर करावं लागतं. ते व्हॉइस ओव्हरचं चॅनल आहे, तर ते व्हॉइस ओव्हर करण्यासाठी शांतता लागते. सो मग त्यानंतर माझे जेव्हा हजबंड घरी येतात, मग जेवण वगैरे झालं, संध्याकाळची कामावर ठोकली की मी शांतपणे इथे माझा पूर्ण सेटअप करून ठेवलेला आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. सो इथे येऊन मी व्यवस्थित शॉर्ट असतील लॉंग असतील त्याला आवाज देते, एडिटिंग करते आणि अपलोडिंगला टाकत असते. अपलोडिंगला टाकल्यानंतर अशा पद्धतीने माझं असतं. कारण कसं आहे, ज्या पद्धतीने करिअर ही इम्पॉर्टंट आहे त्याच पद्धतीने मला असं वाटतं हे जे काही फेज आहे बाळ झाल्यानंतरची ही खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. हेच काही क्षण असतात जे पुन्हा पुन्हा परत येत नाही किंवा वेळ परत येत नाही. बाळ एकदा मोठं झालं, इंडिपेंडंट झालं की ते त्याचं करणारच आहे, त्यामुळे तिच्याकडेही फोकस भरपूर असतो. कारण बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की अरे मी युट्यूब करते तर मग बाळाकडे दुर्लक्ष करत असतील का. सो त्यामुळे मला हा प्रश्नाचं उत्तर द्यावंसं वाटलं. तसं प्रॅक्टिकली तुम्ही तर ब्लॉग्स तर बघणारच आहात. सो बस तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केला असेल सबस्क्राईब नक्की करा. हिंदीचं चॅनल होतं पण आपण मराठीतून करतो. मी मराठी थोडंसं कम्फर्टेबल मला वाटतं आणि आपलं कसं घरी सगळे आपण फॅमिली ब्लॉग्स म्हटल्यावर घरी सगळे बोलणार, सो मराठी आपलं ओके राहतं म्हणून मराठी चूज केलेलं आहे. सो आय होप आपण हे 2025ला हे चॅनल अगदी वरती घेऊन जाऊया. मिस नाही तर आपल्या सगळ्यांचं हे चॅनल आहे. सो आपण मस्त मस्त कंटेंट सुद्धा घेऊन येणार आहोत, जे की ज्यांना मुलं बाळ झाल्यानंतर काहीतरी करायचं किंवा युट्यूबमध्ये करिअर करायचं त्यांच्यासाठी मी खरं तर जबरदस्त कंटेंट घेऊन येणार आहे. फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.